आता श्रीनाथ मस्कुमांना धार वाहिले आहे आणि आता पुढे मार्गस्थ होत आहे लगेच। मित्रांनो, हे गाव लपतळवाडी आहे। या ठिकाणी थोडी विश्रांती म्हणून या गावामध्ये लिंबू सरबताचा कार्यक्रम होत असतो आणि इथून पुढे दुपारी न्यारीच्या आंब्याखाली दुपारचं भोजन असतं, तिकडे आता जाणार आहे कावड। मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे सरबत पिण्यासाठी। चला बाळासाहेब, चला। आता घेऊच नको, ते फोनच बंद करतो दुसरं व मला घे। आता दुपारच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी बेसन भाकरी आणि कारळ्याची चटणी अशा प्रकारचे जेवण असतं या ठिकाणी। वा वा वा, किती सुंदर आहे बरं का। जर खरंच आनंद घ्यायचा असेल ना तर या यात्रेला नक्कीच भेट द्या। ज्यावेळेस कावडी नदीला जातात आणि परत पुन्हा मूळ स्थानी महादेवाच्या मंदिराकडे जातात, अख्खा अविस्मरणीय क्षण असतो। ते बघण्यासाठी तुम्ही अवश्य भेट द्या, नक्कीच तुम्हाला त्याचा आनंद भेटेल आणि तुम्ही प्रतिवर्षी त्या ठिकाणी येतच राहतील। असा हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी बघण्यासाठी मिळत असतो। तर आता इथलं भोजन झाल्याच्या नंतर लगेच गावामध्ये कावडी जाणार आहेत। आता गावामध्ये कावड आलेली आहे आणि या ठिकाणी कावड नाचवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि कावड नाचवण्याचं झाल्याच्या नंतर लगेच ज्यांच्या मनोकामना असतात, नवस असतात, ते या ठिकाणी पुकारले जातात आणि त्याप्रमाणे ते पुकारून झाल्यानंतर जसं जसं महादेव मनोकामना पूर्ण करतील त्याप्रमाणे ते लोक आपापले नवस पूर्ण करतात। असा हा अनुभव पाहण्यासाठी आपण अवश्य या यात्रेला जरूर भेट द्या। धन्यवाद, थँक्यू।